सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। आंदोलनाला आता परत ते अंतरावर एकूणच या सगळ्या आंदोलनाबद्दल आता काय वाटतंय, तुमची काय भूमिका आहे? मला असं वाटतं की या राज्यामध्ये मराठा आंदोलनाचे 58 मोर्चे निघले आणि अत्यंत शांततेनं हे मोर्चे निघाले। केवळ शांतताच नाही, तर या मोर्चामध्ये एखाद्या मराठा समाजाच्या बांधवानं जर काडी कचरा टाकला असेल तर तो काडी कचरा उचलण्याचं कामसुद्धा त्या काळातल्या मोर्चातील मोर्चेकऱ्यांनी केलं। आणि एक उदाहरण या देशाला दाखवून दिलं की मोर्चा कसा असावा, कुठल्याही प्रकारचं हिंसक वळण नाही, कुठल्याही प्रकारचं गालबोट नाही, कोणाच्याही बद्दल एखादा आकर्षित होऊन भाषण केलेलं नाही, कोणत्याही नेत्यानं भाषण केलेलं नाही। केवळ एक शाळेतल्या छोट्या मुली अधिक विद्यार्थी स्टेजवर जायचे आणि सर्व राजकीय पक्षाचे नेते हे खाली बसून ऐकायचे। एवढं चांगलं आंदोलन या राज्यामध्ये झालं होतं। आत्ता हे जे आंदोलन चाललं आहे हे मराठा समाजाला आरक्षण द्यावं यासाठी चाललेलं हे आंदोलन आहे। मी स्वतः मराठा आहे। आम्हाला सगळ्यांना असं वाटतं की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, परंतु हे आरक्षण देताना कोणाचं तरी आरक्षण काढावं आणि आम्हाला आरक्षण द्यावं ही आमची भूमिका नाही, आमच्या पक्षाची भूमिका नाही आणि जवळपास सर्वसामान्य लोकांची ही भूमिका आहे। या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना त्या काळामध्ये मी राज्याचा अध्यक्ष होतो। 58 मोर्चे निघले, त्या टायमाला मी राज्याचा अध्यक्ष देता येईल याचा अभ्यास त्यावेळेस देवेंद्रजी फडणवीस आणि आमच्या टीमनं केला आणि टिकणारं आरक्षण देण्याचा प्रयत्न केला। आरक्षण दिलं, मागासवर्गीय आयोग नेमला, गायकवाड आयोगाचा रिपोर्ट घेतला आणि त्यानंतर ते आरक्षण दिलं, विधिमंडळामध्ये ठराव पास केला आणि आरक्षण दिल्यानंतर हे चॅलेंज होणार हे आम्हाला अपेक्षित होतं। आरक्षण चॅलेंज केलं गेलं आणि आरक्षण हे हायकोर्टामध्ये टिकलंसुद्धा। ही स्पष्ट भूमिका देवेंद्र फडणवीसची त्या काळामध्ये होती। आरक्षण टिकलं, परंतु त्यानंतर सत्तांतर झालं। सुप्रीम कोर्टामध्ये हे आरक्षण टिकवायसाठी हायकोर्टात आरक्षण टिकल्यानंतर त्याला सुप्रीम कोर्टात चॅलेंज केलं गेलं आणि सुप्रीम कोर्टात हे आरक्षण टिकावं म्हणून त्यासाठी जी काही वकिलाची फौज उभी करून नामवंत वकिलाला आणून उभं करायला पाहिजे होतं। मला असं वाटतं त्या काळात त्या सरकारनं ते केलं नाही आणि त्यामुळं सुप्रीम कोर्टामध्ये हे आरक्षण रद्द झालं। सुप्रीम कोर्टात आरक्षण रद्द झाल्याच्या नंतर मराठा समाजाला त्याबद्दल एक वेगळी भावना झाली की आरक्षण मिळायला पाहिजे होतं, परंतु त्यानंतर जरंगेंनी छोट्या छोट्या गावात अशा प्रकारच्या आरक्षणाच्या बैठका घेतल्या, त्यांना प्रतिसादही मिळाला। आम्ही त्या काळात जाऊन त्यांना भेटलो। त्यामध्ये आरक्षणाचा प्रश्न चालू आहे। तमाम मराठा बांधवांना असं वाटतं आरक्षण मिळावं, मीही त्याच मताचा आहे, परंतु ज्या उद्देशानं हे आरक्षण द्यावं ही सुरुवात झाली, मला असं वाटतं आता या आरक्षणानं वेगळं वळण घेतलेलं आहे। काल जे केलेले आरोप आहेत देवेंद्र फडणवीसवर हे धांदात खोटे आरोप आहेत। देवेंद्र फडणवीसांनी जे राजकारण केलं त्याची पार्श्वभूमी आपण बघितली पाहिजे। भारतीय जनता पार्टीनं जे आत्तापर्यंत सर्व समाजाला सोबत घेऊन राजकारण केलं तीही पार्श्वभूमी लक्षात घेतली पाहिजे। केवळ ते एक गृहमंत्री आहे आणि गृहमंत्र्याची जबाबदारी पार पाडत असताना सगळ्यांना समान न्याय देण्याचा प्रयत्न ते करत आहेत। कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही किंवा एखाद्या ठिकाणी काही एखादी घटना घडणार नाही यासाठी कोणीही त्यांच्या जर गृहमंत्री असता तर त्यांना ते निर्णय घ्यावे लागले असते असं माझं मत आहे आणि त्यामुळं आम्ही हे सगळे त्यांच्यावरचे केलेले आरोप आहे हे आरोप आम्ही फेटाळतो। मला असं वाटतं की आंदोलनाची दिशा भरकटू देऊ नये, यामुळं समस्त मराठा समाजाचं नुकसान होईल असं मला वाटतं। ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, महाराष्ट्राकडं आपला देश बघतोय, या ठिकाणी उद्योग आहेत, या ठिकाणी प्रगती होते, परंतु जर अशा प्रकारचं वातावरण खराब जर झालं तर मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या दृष्टीनं ही एक वाईट गोष्ट आहे। महाराष्ट्र हे विकसित राज्य आहे
निवडणुका आलेल्या आहेत आणि कोण्या एका माणसाला टार्गेट करायला कोण लावतं आहे याचा शोध घेणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की जरंगे जे बोलतात तर जरंगे सोडा, पण जरंगेला कोण बोलायला लावतं याचा शोध घेणं गरजेचं आहे. अनेक लोक तर म्हणतात की या त्यांच्या बोलण्यामध्ये तुतारीचा वास येतो. कदाचित तुतारीवाल्याचा हा पहिला आवाज असेल की एखाद्या व्यक्तीला टार्गेट करून त्याला बोलणं. मला असं वाटतं महाराष्ट्राच्या दृष्टीनं चुकीचं आहे. महाराष्ट्र हे एक सुसंस्कृत राज्य आहे आणि अशा राज्यात कोण्या एका माणसाला टार्गेट करून अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे चुकीचं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं माझी भूमिका आहे, माझ्या पक्षाची भूमिका आहे आणि या राज्यातल्या समस्त मराठा समाजाची भूमिका आहे. पण आरक्षण देत असताना कोणावर अन्याय न करता ते आरक्षण मिळावं असं आमचं मत आहे. काल अचानक हा हल्ला काही खरं तर यामध्ये राजकारण आहे किंवा असं काही हे वाटतं? बघा, या राज्यातली जनता समजदार आहे. हे अचानक असं का घडलं हे जे तुम्ही मला विचारता हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे की या अशा काळात हे असं का घडलं अचानक. ते जेव्हा उपोषणाला बसले, जेव्हा सुरुवात केली तेव्हा जरंगेंनी कधी अशी भाषा वापरली नाही आणि वापरायची त्यांची इच्छाही नसेल कदाचित. परंतु परिस्थिती निर्माण केली गेली. काय घडलं काल? ना लाठीचार झाला, ना पोलिसांनी काही केलं. अशा प्रकारचं अचानक होण्यासारखं काय झालं, तर हा प्रश्न या राज्यातल्या जनतेलासुद्धा पडलेला आहे. हे माझे मित्र आहेत. अनेक वेळेस आमच्या गाठीभेटी झालेल्या आहेत. मी जरंगेच्या घरी गेलेलो आहे. जरंगे माझ्याकडं आलेले आहेत. अशा प्रकारचा त्यांचा स्वभाव नव्हता. त्यांनी एक चांगल्या पद्धतीनं आंदोलने अगोदर केलेले आहेत. परंतु कालची घटना पाहता असं लक्षात येतं की जरंगे काय बोलले याच्यापेक्षा जरंगेने जरंगेला कोणा बोलायला लावलं याचा शोध घेणं गरजेचं आहे. अशा प्रकारची भाषेचा वापर हे जरंगे करतात का जरंगेला कोणी करायला लावतं याचा शोध घेतला पाहिजे. म्हणजे जरंगेपेक्षा त्यांना जे कोणी हे स्क्रिप्ट तयार करून देतं त्यांचा दोष आहे. मला असं वाटतं की सुरुवातीला ते असे नव्हते, परंतु कुणीतरी काहीतरी शिकवतं आणि त्यातून अशा प्रकारचे प्रकार घडतात. की मध्यस्थी करण्यासाठी जाणं, आता मी नाशिकला आहे, मी 2 दिवस तिकडं जात नाही आहे आणि मला असं वाटतं की मध्यस्थी करणारे अनेक शासकीय स्तरावर प्रयत्न होत आहेत आणि मध्यस्थी करणं हा सरकारचा उद्देश पहिल्यापासून जाईल. अनेक मध्यस्थ्या झाल्यात. मला असं वाटतं मी असो की सरकारमधला कोणी लोकप्रतिनिधी असो त्यांनी अनेक वेळेस मध्यस्थ्या केलेल्या आहेत. वातावरण खराब होऊ नये हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. देशामध्ये जेव्हा कधी अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होती मणिपूरसारख्या ठिकाणी, तेव्हा अशा प्रकारचा सरकारला निर्णय घ्यावा लागतो. ही आत्ताच नाही, कधी पुढच्याही काळात घ्यावा लागणार आहे. त्यामुळे ते काही विशेष असं काही नाही आहे.